की गणपती सारखं एक नवीन मॉडेल तयार केलंय मी तुमचं. एक नवीन पद्धत आहे ती विशेष रूपाने तुम्ही ग्रहण केली, कारण तुम्ही त्या ग्रहणाला योग्य आहात. अयोग्य दान नाही दिलेलं मी. तुमची योग्यता क्षणोक्षणी पदोपदी मी जाणते. फक्त एवढं म्हणता येईल की आईच्या प्रेमामुळे फारच हळुवारपणे सांभाळून प्रेमाने अत्यंत काळजीपूर्वक हे कार्य झालेलं आहे. पण जर आपल्यामध्ये ती योग्यता नसती तर हे झालं नसतं. पैकी आज हजारो मंडळी इकडे तिकडे धावत आहे. वेड लागलाय लोकांना. विचार करत नाही की आजपर्यंत शास्त्रांमध्ये जे सांगितलेलं आहे, अनादी कालापासून जे मोठ्या मोठ्या तत्ववेत्यांनी आणि कृष्णासारख्या महान परमेश्वराची ती एक साक्ष आहे, त्यांच्या तोंडूनी ज्या गोष्टी निघाल्या त्या सगळ्यांना एकीकडे फेकून त्या लोकांनी ज्या नवीन नवीन पद्धतीने लोकांना आपल्या जाळ्यात फसवलेला आहे, त्याबद्दल कोणताही विचार हे लोक का करत नाहीत. कोणत्याही शास्त्रात, मग ते मोहम्मद साहेबांनी लिहिलेलं असो किंवा ख्रिस्तानी सांगितलेलं असो किंवा कृष्णाने गीता म्हटलेली असो, सगळ्यामध्ये जे तत्व आहे की तुम्हाला स्वतःच्या आतमध्ये असलेला स्व जाणला पाहिजे आणि त्याची शक्ती तुम्हाला लाभते. पण असे म्हटल्याबरोबर लोक त्यापासून परावृत्त होतात. कारण सत्याच्या गोष्टी केल्या की लोकांना ते पटतच नाही. मुळे असत्य असलं तर ते लगेच पटतं आणि असत्याच्या मार्गावर चालण्याची सवय पडल्यामुळे ते रुजतही जास्त. असत्याची कास धरून मानवाने शेवटी गाठलंय काय तर नरकाची पायरी. नरकगतीला उतरायची स्थिती आलेली आहे. हे कलियुगात दिसतंय आपल्याला चारीकडे. बापाला मुलाचा विश्वास नाही, मुलाला आईचा विश्वास नाही. सगळ्या संसारात हाहाकार माजलेला आहे. अशा परिस्थितीत सत्य पुढे केल्याबरोबर लोक असे बिचकतात जसे अंधारातून कुणाला एकदम सूर्यात आणलं की त्यांचे डोळे दिसतात आणि नको तो प्रकाश म्हणून मागे सरतात. तेव्हा सहजयोगात पुष्कळ मंडळी एकदम येणार नाही हे लिहून ठेवणे. आली ती घसरणार, कोलमडणार आणि परत त्यांना मी जागेवर बसवलं तरी सुद्धा परत परत धावणार. ही स्थिती राहणारच आहे मुळी ती काही काळ. पण सहजयोगाला स्थायित्व किंवा जगजाहीर ज्याला म्हणतात असं करायचं असलं तर त्याचा एकमात्र इलाज आहे. आम्ही काही असलो तरी ते आहोतच. आमचं काही वैशिष्ट्य नाही आहे ते, किंवा आम्ही काही मिळवलेलंही नाही आहे. आम्ही आहोतच, असेच आहोत जन्मजन्मांतरापासून. तेव्हा आमचं त्याच्यात काही देणं नाही ना घेणं नाही. तेव्हा आम्ही असलो तर लोक एवढंच म्हणतील कबूल आहे, माताजी होत्या आदी शक्ती, मग काय. त्या स्वतःच त्या असल्यामुळे त्यांचं काय आम्हाला सांगता तुम्ही. तर तुमच्याकडे नजर होणार आहे लोकांची की सहजयोगांमध्ये काय परिवर्तन आलं. त्यांच्या धर्माची स्थापना झाली का. कारण धर्मस्थापना होते ना पहिल्यांदा कलियुगामध्ये. पहिल्यांदा धर्मस्थापना माताजींनी केली का. ती कुठे करा, ती तुमच्या नाभी चक्रात. तुमच्यातून तो धर्म आहे की नाही
तुम्ही धार्मिक आहात की नाही ही आधी जर सिद्धता झाली, 4 लोकांनी तुम्हाला पाहून म्हटलं पाहिजे की ह्यांच्यामध्ये काय अंतर आलं, काय मनुष्य झालाय, कमालीच्या ह्याच्यात चमक आलेली आहे. आमचा एक दीप असला तर लोक म्हणतील आहे तो पुष्कळ दिवसापासून आकाशदीप लागलेला आहे, त्याचं काय महात्म्य आल्या आणि गेल्या. पण जे दीप आम्ही लावले ते कधी लावले नव्हते, म्हणजे दिवे पाजळले मराठी भाषेत म्हणायचं तर तसं झालं नाही पाहिजे. खरोखरच आम्ही दीप लावून दिवाळी सजवली हे तुमच्या प्रकाशामुळे कळलं पाहिजे लोकांना. आणि ह्याच्यापेक्षा मोठी जाहीर बातमी काही असू शकत नाही. उद्या आम्ही पेपरात झालो गेलो, फोटो आला, वा काय माताजींचं दिसतच आहे मुळी, साक्षातच आहे मुळी, कबूल. पुढे काय? पण असं आहे किती म्हटलं तरी त्या आदिशक्ती आमचं काय. तर मग त्या भामट्याकडे कशाला जाता तुम्ही? तर भामट्याकडे एवढ्यासाठी जायचं की तो नुसती आपली कमाल दाखवत असतो, 2 पैसे दिले की खुश तब्येत. पण माताजी म्हणतात की तुम्ही दाखवा कमाल. इथेच माताजींचं चुकतो. त्यांना ज्या काही कमाली करायच्या त्या कराव्यात त्यांनी, पण आमच्याकडनं अपेक्षा करतात. म्हणजे हे काय माताजींचं? पैसे म्हणतील तर देऊ आम्ही, ताबाड कष्ट करा म्हणतील तर करू, पण आमच्यामध्ये धर्मस्थापना झाली पाहिजे, आमच्यामध्ये प्रेम दिसलं पाहिजे, संसारात लोकांनी म्हटलं पाहिजे की काय चमकलाय मनुष्य. हे फार कठीण काम आहे बा. मग सहयोग कसा जमणार? कारण आम्हाला जे धंदे करायचे ते आम्ही करत राहू. मी आता कालच परवा सांगितलं की मी सिंगापूरला तिकडे गेले होते, तर एक तिकडे गुरु बाबा ते पळ काढत होते. कारण त्यांनी सगळ्यांना सांगितलं तुम्ही स्मगलिंग करा, काही करा, वाटेल तितक्या बायका ठेवा, पुरुष ठेवा, पण पैसे इकडे द्या मागे. शेवटी त्यांचं सगळं स्मगलिंगचं सामान तिकडे पकडण्यात आलं. तेव्हा ते आले माझ्याकडे. म्हटलं आता त्यांना जाऊन विचारा. तेव्हा ही गोष्ट माणसाला रुचतच नाही मुळे. आता कुणी घ्या, मी म्हणते कितीतरी रिअलाइज मी साधू पाहिले, पुष्कळ पाहिले. ते अंबरनाथला होते, आपले महाराज येथे, काही नाही, काही कुणाला करत नाही, काय नाही. आणि काय मी म्हटलं तुम्ही काय म्हणत का नाही महाराज, मरू देत. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांची पात्रताच नाही मुळी, ह्यांना कशाला द्यायचं. माझं तसं म्हणणं नाही. तुमची पात्रता हे आधी सांगितलं मी, योग्यता हे मी सांगितलं, आणि ते दिलं आहे हेही खरं आहे. त्याबद्दल कोणालाही, तुमच्यातल्या कोणालाही शंका नाही आहे. पण त्या आतमध्ये भिनलं किती आहे, त्याचा साक्षात्कार किती झाला आतमध्ये, तिकडे लक्ष असायला पाहिजे. आणि आपल्या ज्या चुका आहेत किंवा जी बाजू आपली लंगडी आहे ती बघितली पाहिजे. एक एक सहयोगी म्हणजे दीपस्तंभासारखा आहे खरं पाहिलं तर. अहो इतके गणेश बसवल्यावरती मला कशाला इकडे मारायला पाहिजे, इतकी मेहनत करायला पाहिजे, तुम्ही सांगा मला तंगड्या तोड्याची काय गरज आहे? जर तुमच्यासारखे एक एक मी बसवलेले आहेत, कुंडलीनी तुम्ही उठवू शका, फार लोकांना करू शकता, एक एक मठ घालून बसला तर लाखो रुपयाची तुमच्या पायावरती येणार. मला कशाला एवढी मेहनत करायला पाहिजे? फक्त एकच गोष्ट कमी आहे, ते अजून ते तुम्ही समजलाच नाहीत काय मिळालंय ते. अहो ज्यांच्या जागृत्या झाल्या नाही त्यांनी सुद्धा आश्रम बांधले. आम्ही सर्वसाधारण माणसं आहोत, घरगुती आहोत, गृहस्थ आहोत, हे बाह्यातलं झालं. पण आतमध्ये काय, तुम्ही जिथे पाय पडेल तिथून बाधा पडणार आहे, मला माहिती आहे. दुधातून पाणी काढून वेगळे करणारी तुमच्यामध्ये शक्ती असताना हे सगळं तुम्हाला प्राप्त झाल्यावर सुद्धा जर तेजस्विता येत नाही तर त्याला काय मी कारण सांगू, मला हे समजत नाही. चक्र धरताय म्हणजे काय? एवढी मेहनत करायला तुम्हाला गरजच नाही मुळी. नुसतं निरपेक्षतेत साक्षी स्वरूपात उभं राहिल्याबरोबर सारी चक्र खडकन तुटणार. कारण मिथ्या आहे ते सगळं काही.
मिथ्यतेतून फक्त आपण जिथे आहोत तिथे उभं राहिल्याबरोबर सगळ्याच्या सगळं तुटून पडतं की नाही पहा बरं. नुसतं चिकटवा जरा आपल्याला तिकडे. थोडस चित्त जरासं आतमध्ये घ्यायचंय. उभे तिथेच आहेत, कपडे तेच आहेत, वागणं तेच आहे, नवरा आहे, बायको आहे, मुलं आहेत, बाळा आहेत, सगळा संसार आहे, कमाई आहे. पण चित्तात मात्र तुम्ही जर आतमध्ये उभे आहात तर संबंध संसाराची शक्ती तुमच्या मागे उभी आहे. ते लक्षात घ्यायला पाहिजे की पृथ्वी माता उभी आहे तुमच्या संरक्षणाला. हे सगळे तारेगण उभे आहेत तुमच्या संरक्षणाला. काय पाहिजे ते. पण सहजगावर बोलायचं सुद्धा तरी नव्या नवरी सारखं लाजता. अर्धवट लोकांसाठी सहजयोग नाही, मी 100दा सांगितलेलं आहे. असाल खंबीर निवीर तर या, मला 2 असले तरी चालतील, पण ते यायला पाहिजे वीरत्व. घोडा दिला, घोड्यावर बसवलं, घोड्याला कसं चालवायचं शिकवलं, पण तरी रडत राहू लोक. म्हणजे करायचं काय हे मला तुम्ही सांगा. आता काय तुम्हाला शिकवायला पाहिजे का घोड्याला? चक्र ही धरलीच नाही पाहिजे. खरोखर धरत नाही तुमची चक्र. आता हे बघा, ह्याच्यात माया कशी आहे ती समजून घेतली की तुम्हाला कळेल मी काय म्हणते ते. किती चक्र तुम्ही धरतच नाही, तुम्ही इन्स्ट्रुमेंट आहात. तुम्ही एक कॉम्प्युटर सारखे इन्स्ट्रुमेंट आहात आणि तुम्हाला जी बातमी मिळते ती तुम्ही सांगता. इन्फॉर्मेशन. आता समजा ह्यांचं जर आज्ञा धरलेला आहे तर तुमचा आज्ञा धरणार नाही, ते तिथे इन्फॉर्मेशन आली. पण तुमचा तो भाऊ आहे त्या माताजी ह्याचा आज्ञा काढा बरं, म्हणजे तुम्ही आज्ञाधारी झाला. हा माझा भाऊ, हा माझा चुलता, हे माझं अमक, हे माझं तमक, हा माझा मुलगा. काय प्रधान म्हणजे धरत ते. कोणी तुमचा तुमचा कोण आहे? तुम्ही तुमचे एकाकार तुमच्यामध्ये, तुमच्याच आनंदात, तुमच्याच राज्यात परिभ्रमण करता आणि तिथे जे तुमचे आहे ते तुमचे नेहमी होते आणि राहणार. ते हे बाह्यातलं जरासं सोडायला पाहिजे, म्हणजे चक्री धरणार नाही. हे फक्त इन्फॉर्मेशन तुम्हाला येते, कुणाला जास्त येणार, कुणाला कमी येणार. ते तुमची चक्री धरत नाहीयेत, पण त्याच्यावरच लक्ष. माताजी माझंही धरलं, आता कसं काढू? अरे कसं तुझं धरलेलं आहे वेडे? शेजारच्या माणसाचं धरलंय म्हणून तुझं तसं येत आहे. म्हणजे मिथ्या गोष्टींकडे जी आशंका आहे ती सोडायला पाहिजे. जे मिथ्या आहे त्याची काय आशंका? म्हणजे बागुलबुवा आपण म्हणतो तसं. हा नुसता बागुलबुवा तुम्ही धरत आहात, खरोखर त्याच्यामध्ये काही धरणार शक्यच नाही तुम्हाला. आता पुष्कळचे लोक असे म्हणतात की कोणी होते गुरु, त्यांनी कुणाला अंक दिलं तर त्यांना तो आजार झाला, तमक्याने तमक्याला बरं केलं त्यांना तो आजार झाला. तुमच्यातल्या कितीतरी लोकांनी आज लोकांना व्हायब्रेशन देऊन ठीक केलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे कोणाला आजार झालेला आहे इथे? साक्षात गंगा तुमचे पाय धुत असते सकाळपासून संध्याकाळपर्यंत, आणि तुम्ही इथे बरं मला धरलं, मला धरलं. म्हणजे हे सिंहासनावर बसायच्या लोकांनी असं वागायला नको. म्हणजे बाह्यातलं जे वागणं आहे ते आतला भित्रेपणा, आतला कोतेपणा, त्यामुळे राजासारखं राहायला पाहिजे. परवा दिल्लीला एक गृहस्थ भेटले, म्हणे मी फार साधा राहतो, शॅबिली राहतो. तर माताजी तुम्हाला काही हरकत नाही? म्हटलं तुम्ही राजा आहात तेव्हा व्यक्तित्व असं पाहिजे की 4 माणसात उभे राहिले की वाटलं पाहिजे उभा आहे कुणीतरी मनुष्य. नाही तर सहजयोगी उभे करायचे म्हणजे लोकांनी म्हणायचे कुठल्या कायद्यात न आलेले हे लोक आहेत. आपली फक्त स्थिती लक्षात घ्या की माताजींनी जे आम्हाला दिलेलं आहे
ते काहीतरी विशेष आहे, अतिविशेष आहे. मी सांगते आपल्याला, त्याची किमया मी सुद्धा शिकले तेव्हा जमलंय ते. कारण तुमचे हे घोटाळे सगळे तुमच्या कुंडलीने अशा अटकलेल्या, त्या कशा सोडवायच्या आणि तुम्हाला ह्या मार्गावर कसं आणून सोडायचं, तुम्हाला कसं इथे पोचवायचं, ही सगळी मेहनत आधी केली आणि तुम्हाला तिकडे सोडवलेलं आहे. पहिल्यांदा आपला धर्म स्थापन केला पाहिजे. धर्म फार जरुरी आहे. जर माणसामध्ये आपला धर्म जर हलत असला तर सहजयोग जमत नाही. फार सोपं काम आहे धर्माचं. अति वर्जेत, जे काही अति असेल ते सोडायचं. पहिला मध्यावर यायचं ना, अति काही करायचं नाही. कोणत्याही गोष्टीमध्ये अति शैतान असली पाहिजे, हट्ट नसला पाहिजे, वेड्यासारखं एखाद्याच्या मागे लागावं तसं नसलं पाहिजे. हसत खेळत सहज अगदी. अतिमध्ये अति वर्जे. आता धर्मामध्ये काय, एक साधी गोष्ट दारू प्यायची नाही. दारू प्यायची नाही, तंबाखू ओढायची नाही. अशा राक्षसी ह्या वनस्पती आहेत. दारू एक तऱ्हेचं राक्षसी मादक पेय आहे, लिक्विड आहे. अशा तरतरा आहेत, राक्षसी सुद्धा वस्तू आहेत जगामध्ये, त्या वापरू नका. खाण्याचं सुद्धा अति करू नये. विशेषतः गृहस्थ लोकांना हा त्रास आहे की खायचं असलं की जरा खाण्याबद्दल जरा जास्तच उत्सुकता असते. काय काय मिळतंय, काहीतरी चमचमीत करूया. मग बसल्या बायका पुरुषांच्या डोक्यावर, त्यांचे जीभ खराब करून करून. तर खाण्याचं सुद्धा अति करायचं सारखं, सकाळपासून संध्याकाळपर्यंत. आयांनी मुलांना खराब करायचं, बायकांनी नवऱ्याला खराब करायचं. हे सुद्धा एक वेड आहे नुसतं. आणि मग लिव्हर खराब. अति वर्जित, नाही तर उपासडेपणा. खायचंच नाही मुळी, उपास. हे खायचं नाही, ते खायचं नाही. आठवड्यात 7 दिवस उपास. आणि नुसता फळाहार करायचा. खाण्याचं सुद्धा अति करायचं नाही. कपड्यांचं सुद्धा. एकतर नागवे फिरतील, नाहीतर कपडे रोज 3-3 बदलतील. काही मध्ये चालतं की नाही तुमचं. स्वच्छ व्यवस्थित उत्तम साजेलचे कपडे घालायचे अंगावर. त्याच्यातही अति लक्ष नको. गृहस्थ लोकांना फार जरुरी आहे. आणि त्यांना एकच फायदा असतो की मुलं बाळ झाल्यामुळे काही अति करतात ते काय मुलं चांगलीच काढतात त्यांची खरडपट्टी. एखादा असा वेडा घरात असला तर लोक हसतात. मग त्याला हीच मुलं मग हसू लागली म्हणजे त्या वेड्याचा एक तर तो संख्या तरी होतो आणि नाही तर सोडून तरी देतो. तेव्हा अतिवर्जता करायची, ती प्रत्येक बाबतीमध्ये अतिवर्जता करायची. आणि ज्या गोष्टी शैतानाच्या राज्यातल्या आहेत तिकडे लक्ष ठेवायचं नाही. आता मनुष्याचा सगळ्यात मोठा धर्म काय? जर मला कोणी विचारेल की तुम्ही माताजी कोणता धर्म मनुष्याचा सगळ्यात सद्गुण आहे, तर आता इतक्या लोकांना पाहिल्यावर एकच मला वाटतं फार जरुरी आहे की हा जो तुमचा माथा आहे ना, हा कोणासमोर वाकवायचाच नाही. म्हणून हा जर माथा तुमचा वाकवला तुम्ही, मग रिअलायझेशन फारच कठीण होऊन जातं. हे सगळे भामटे आलेले आहेत, त्यांच्या समोर जाऊन आपले सगळे डोके त्यांच्या समोर टेकायचं. सहजयोगाने तर कोणाच्याही समोर वाकवण्याची गरज नाही. दुसऱ्या सहजयोगी किंवा योगी माणसा समोरही डोकं वाकवण्याची गरज नाही. तुम्ही काय कमी आहात? आज्ञाचक्र धरलंच पाहिजे.
आणि ते असं धरतं की सुटता सुटत नाही, कारण तुमच्यावर कोणी नाही. हे सांगते मी तुम्हाला. जर तुम्ही गणेशाच्या स्टाईल मध्ये आहात तर ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा तुमच्या पुढे जाऊ शकणार नाही. कायद्यात या तुम्ही. मग बघा बघा तुम्ही व्हायब्रेशन्स वर बघा मी बोलते ते खरं आहे की खोटं आहे. फक्त जसं माझं नाव आहे निर्मळ तसं स्वतःला निर्मळ ठेवा. फक्त 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 हा शब्द आहे. ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा तुम्हाला हात लावू शकणार नाही. तुम्ही कोणासमोर जाऊन माथा टेकवण्याची काही गरज नाही आहे. एवढे सगळे गुरु बाबा लोक आहेत ना, कुणी माझ्या डोक्याला हात लावू शकत नाही. गंगा सुद्धा माझ्या डोक्यावर चढू शकत नाही. पण तुम्ही लोक माझ्या डोक्यावर हात ठेवू शकता. आलं का लक्षात? तेव्हा ही आहे तुमची स्थिती असताना, एवढ्या मोठ्या पदावर बसले असताना स्वतःविषयी बरोबर कल्पना न ठेवणे हे सहज नाही. म्हणजे ह्याचा काही गर्व करायला नको. आता कोणी म्हणेल की तुम्ही आदिशक्ती, तर ह्याचा गर्व का? म्हणजे आम्ही आहोतच, तर ह्याच्यात गर्व कसा? म्हणजे काय आमचं काय वैशिष्ट्य नाही त्याच्यामध्ये? आम्ही आहोतच, तसेच आहोत. तसंच तुम्ही जर सहजयोगी आहात तर आहात, त्याच्यात गर्व कसला? पण जे आहात ते राहा. आता समजा जर कोणी हिरा असला तर त्याच्यात तर चमक येणारच. त्याला काय हिऱ्याला काय त्याचा गर्व चढतो का? गर्व त्याला चढतो ज्याला नव्हता आणि तो उगीच डोक्यावर घालतोय तो. त्याच्या उलट पाश्चिमात्य देशात आहे, तिकडे भयंकर अहंकार आहे लोकांना. ते स्वतःला लाटसाहेब समजतात, म्हणून इकडून गेले त्यांना नागवायला लोक. पाठवले तुम्ही चांगले एक्सपोर्ट करून, एक्सपोर्ट क्वालिटी छाटून बदमाश पाठवलेले आहेत. त्या सगळ्यांचा अहंकार असा तडाक तोडला तिथे की बा गाढवासारखे आता चिलमा घेऊन फिरत आहेत. इतके मूर्ख आहेत, इतके महामूर्ख आहेत की त्यांच्या मूर्खपणाचं मी वर्णन करू शकत. तुम्हाला सांगेन कधीतरी. आता मुलं बाळ आहेत काय सांगण्यासारखं नाही. त्यांनी आपल्या ज्या अहंकारामध्ये महामूर्खपणाची पदवी मिळवलेली आहे, म्हणजे त्याला पदवीदानच देता येणार नाही. म्हणजे इतके मूर्ख आहेत ते की वाटेल ते करतील मूर्खपणासाठी. म्हणजे आपल्याकडे वेडे सुद्धा तसं करणार नाही. तर ती एक तरा झाली तुमची दुसरी तरा. तुम्ही लोक किती म्हटलं तरी तसेच राहणार, आणि त्यांना किती म्हटलं अहो जरा डोकं खाली करा तरी ते वरती येणारच. म्हणजे अशा दोन तऱ्हेच्या लोकांमध्ये आम्ही कुठे? थोडी तरी जागा आता सहजयोगांच्या मुळे झालेली आहे मधोमध, थोडीशी जागा ही जरा वाढवायची. मग काम बघा आमचं तुम्ही. तेव्हा आता सहजयोगाने काय करायचं? पहिल्यांदा आपला धर्म स्थापन केला पाहिजे. नंतर काम, त्या बाबतीत जाणलं पाहिजे की पवित्रता असायला पाहिजे. आपल्या पत्नीशिवाय दुसऱ्या कोणत्याही स्त्रीकडे आई स्वरूपच पाहिलं पाहिजे. कठीण नाही आहे. ही एक फारच सोपी गोष्ट आहे, पण आजकालच्या कलियुगात इतकी घाण पसरलेली आहे की नाकातही घुसते, डोळ्यातही घुसते. पूर्वी मला आठवतं आमचे आई वडील सांगायचे की सगळ्यांनी खाली डोळे करून चालायचे. वर डोळे करून कुणी चाललं तर शेजारी पाजारी पाहून लगेच आईला जाऊन सांगतील तुमची मुलगी असे वर डोळे करून चालली होती. झालं. मग आमचे अनेक अपराध झाले. मग त्यावर आईने अगदी ओरडायचं मुलींवर. वडिलांना जर कुणी सांगितलं अहो तुमचा तो नाना डोळे वर करून चालला होता, की त्या नानाची कंबख्ती आली, त्याचं खाणं पिणं बंद, तू वर डोळे करून काय बघत चालला होता? लक्ष कुठे होतं तुझं? लक्ष कुठे आहे हा पहिला प्रश्न असायचा. म्हणजे हे मी सांगते 25 वर्षापूर्वीची गोष्ट. पण आता तुम्ही स्वतंत्र झाल्यामुळे
बेछूटपणा जो आलेला आहे, त्यामुळे जे प्रकरण आपण केलेली त्याबद्दल लक्षात घेतलं पाहिजे की डोळे जमिनीवर ठेवायचे. ही तुमची आजी आहे, डोळे नेहमी जमिनीवर ठेवायचे, तिच्या आशीर्वादात राहायचं, स्वतःला नम्र करून पृथ्वीच्या शरणात राहिलं पाहिजे. तिसरी गोष्ट अर्थ आहे. पैशाच्या बाबतीत पैशाच्या बाबतीमध्ये मनुष्याने कसं वागलं पाहिजे. सारखी पैशाची हाव ठेवून पैसे मिळत नाहीत, किंवा दुसऱ्याकडे दोन वस्तू जास्त आहेत म्हणून आधाशासारखं तिकडे बघत राहूनही पैसे मिळत नाही, आणि त्याच्याजवळ पैसे आहेत आपल्याला त्याचा गळा कापू त्यानेही पैसे मिळत नाही. आणि ज्यांना पैसे मिळतात त्यांना सुद्धा सुख आणि आनंद मिळत नाही, हे तुम्ही पाहिलेलं आहे. आता बुद्धीने हा विचार तुम्ही काम करू शकता की पैशाने सुख मिळत नाही, मग कशाने मिळतं. पण पैसा एक अंग आहे, मग पैशाचं कोणचं अंग आहे. तेव्हा लक्ष्मीचं कसं स्वरूप मी पूर्वी सांगितलेलं होतं, तसं स्वरूप असायला पाहिजे समाधानी. समाधानी वृत्तीने जे मिळेल ते स्वीकार्य करण्यामध्ये मनुष्य राजा होऊन जातो. अहो, ज्याला समाधान आहे तोच राजा आहे, ज्याला समाधान नाही तो भिकारीच आहे. साधा हिशोब असतो. ज्याला समाधान नाही तो कितीही मोठा असला आणि स्वतःला मोठा काही मानत असला तरी सुद्धा तो भिकारी आहे. आणि ज्याला समाधान आहे तो जरी दिसायला तुम्हाला गरीब दिसला तरी तो राजा आहे. तेव्हा समाधान मानायला पाहिजे. आणि तुम्हासाठी कठीण नाही, कारण सहजयोगामध्ये ते दिलंय आम्ही तुम्हाला समाधान मानण्याची शक्ती. आता कसं मानून घ्यायचं आणि कसं करायचं ते थोडंसं सांगते मी, कारण हे सगळे प्रश्न माणसाला येतात विचारांच्यामुळे. जर तुमच्यात विचारच आले नाही तर प्रश्न येणार नाही. तर कोणत्याही गोष्टीवर विचार जास्त सुरू झाला, अतिवर गेला की विचार उचलायचा आणि फेकायचा माताजींच्या चरणावर. ज्याला आपण अनकॉन्शियस म्हणतो, माइंड अचेतन मन आहे ते तिथे, तो सगळा इकडे विचार फेकायचा की मग आम्ही तो सॉल्व्ह करतो. तुम्हाला प्रश्न आहे ना उद्या इन्कम टॅक्सचा, विचार करू नका, तो आणून आमच्या पायावर फेकायचा. तो जसा तुम्हाला हवा तसा होणार नाही, पण जो तुम्हाला हितकारी आहे तो होईल. हितकारी होईल आणि तोच खरा लाभदायक आहे. कारण उद्या समजा तुम्ही इन्कम टॅक्स मध्ये थोडेसे पैसे वाचवले, समजा काहीतरी घोटाळे गडबड करून तुम्ही वाचून ठेवले, क्यों? तुम लोग को बुरा लगेगा इसलिए मराठी में बोलने दो. मैं कह रही हूँ कि तुम्हारे सामने जो भी प्रश्न है उन प्रश्नों को तुम अचेतन में छोड़ो, वो मेरे पैर में बह रहा है. माने ये कि कोई भी प्रश्न है, अब तुमको अपनी लड़की का प्रश्न है समझ लो, उसमें खोपड़ी भिड़ाने से कुछ नहीं होने वाला. जो भी प्रश्न है वो यहाँ छोड़ दो, उसका उत्तर मिल जाएगा. अब तुम अगर सोचते हो कि इस चीज से लाभ होएगा, वो नहीं बात. जो परमात्मा सोचता है तुम्हारे लिए जो हितकारी चीज है वो घटित हो जाएगी, वो तुम कर भी नहीं सकती हो. इसलिए उसको छोड़ दो. तुम क्यों बीच में तंगड़ियां तोड़ रही हो? तुम क्यों परेशान हो रही हो? तुमको परेशान होने की कोई जरूरत नहीं. तुम छोड़ तो दो. जो तुम्हारे सारे प्रश्न को सॉल्व करने के लिए पूरी इतनी कमेटी बैठी हुई है उनके पास छोड़ो. तुम सहयोग में यही तो कमाल है कि सर का बोझा उतर गया उनके खोपड़ी पर. छोड़ के देखो, ऐसे कमाल होंगे, ऐसे कमाल होंगे कि बस. लेकिन मनुष्य की खुददारी की बात हो जाती है. आखिर तक वो ऐसा ही सोचते रहता है कि नहीं मुझी को करना है, मुझी को करना है. और सोचते रहिए, एक के ऊपर एक ताना बाना चलता रहेगा. कितना भी आप करते रहिए,
आखिर में आप पाइएगा कि आप कहीं भी नहीं पहुंचे और आखिर पागल खाने में ही आप जाइएगा। आपके प्रश्न हल करने के लिए एक बहुत बड़ी कमेटी बैठी हुई है, उसमें पांचों तत्व के अधिनायक बैठे हुए हैं ब्रह्मदेव, सारे धर्म के बनाने वाले बैठे हैं विष्णु जी, और सारे संसार की स्थिति लेकर के और लय लेकर के बैठे हुए हैं शंकर जी। उनको भी तो कभी कभी चांस दो कि तुम ही लोग सारे प्रश्न को ठीक करोगे। और जैसे ही आप निर्विचार में होना शुरू कर देंगे, आप देखिएगा आपके अंदर ये तीनों ही शक्तियां अपने आप बन जाएंगी, अपने आप सुलझ जाएंगी, धर्म, अर्थ और काम, बिल्कुल वो ठीक से अपने अपने जगह बैठ जाएगी। निर्विचारिता में रहने से आपके अंदर के जो प्रश्न हैं उसमें एक कॉस्मिक चेंज आता है। एक कोई अंदरूनी घटना घटित होती है, उसके सूत्र पे घटना होती है। जैसे एक आदमी समझ लीजिए शराब पी रहा है, मिसाल की तौर, वो मेरे पास आता है, माता जी ये शराब पीता है, इसको शराब छुड़ाओ। उसकी कुंडलिनी जागृत करते ही उसके अंदर की कॉस्मिक दशा ऐसी हो जाती है कि वो शराब पीता है तो उसको उल्टी होती है। फिर ये भी हो सकता है कि शराब की भी जो मादक शक्ति उसको भी खत्म कर सकते हैं। जब शक्ति पे बैठे तो हर तरह की शक्ति को ले सकते हैं, जितनी डिस्ट्रक्टिव शक्ति है उस सबको खत्म कर सकते हैं। लेकिन आप जो ये अपने छोटे से दिमाग से हर एक चीज को सुलझाने का प्रयत्न करते हैं, उसी में गड़बड़ हो जाता है। बिल्कुल निर्विचार, मेरे पैर पे भी लोग रहते हैं तो भी वो विचार में रहते हैं। मुझे इतना आश्चर्य होता है, कम से कम मेरे पैर पे तो विचार छोड़ दो, वहां पे भी उनका चलते रहता है विचार। मैं कोशिश कर रही हूँ, हाथ पर चला रही हूँ, ये कर रही हूँ, सारा तांडव नृत्य हो रहा है और ये लोग इधर विचार ही कर रहे हैं। कम से कम मेरे पैर पे विचार छोड़ना आना चाहिए। फिर धीरे धीरे ये आदत बनते जाएगी निर्विचारिता की। बस एक छोटी सी चीज है कि निर्विचार में रहना सीखो। कोई सा भी आपका प्रश्न हो, निर्विचार में रहो। ऐसे मैं आपको सुझाव देती रहती हूँ, आपका ये चक्र क्यों पकड़ता है, वो चक्र क्यों पकड़ता है, छोटी छोटी बातें हैं, उसको समझ लेना चाहिए। आपका शरीर ठीक रखो, मन ठीक रखो। मन की भी बहुत सारी बीमारियां होती हैं। औरतों को बीमारी होती है कि आदमियों के पीछे में मरो, खास करके आदमियों को और बीमारियां होती हैं। मन की अनेक बीमारियां होती हैं। उधर जरा सा चित्त रखो, निर्विचार में रहो। एक छोटी सी चीज करने से ही आपका जो स्वयं हृदय में बैठा हुआ स्व है, उसका प्रकाश फैलना शुरू होगा। और वो ही प्रकाश है जो आपके अंदर ये वाइब्रेशंस की तरह से बह रहा है। यह आपके अंदर बसा हुआ परमात्मा का जो अंश है, स्व, सेल्फ, उसका प्रकाश सारे संसार में जाता है और लौट के आपके पास आ जाता है। पैराबोली में अनेक उसकी लहरें चलती हैं, गोल गोल घूम के आपके हृदय में आ जाता है। अपनी जो बातें है उसे ठीक रखो, आपका शरीर ठीक रखो, जो आपका दीप है, आपकी जो शक्ति है, तेल, दिमागी जमा खर्च जो है उसमें खर्च न करो। लौ को सीधे लगाओ। जो लौ के ऊपर का हिस्सा है उसको मां से चिपका लो, उसके पैर में बांध दो, सीधी की सीधी लौ। निर्विचारता में निर्भीकता से जलती है। और जब ऐसा आदमी कहीं खड़ा होगा तो उसकी तेजस्विता देखकर लोग कहेंगे कि भाई तुम्हारे गुरु कौन है, ये तुमने किससे पाया। यही सहज योग के लिए आप लोगों को करना है। जहां तक हो सके निर्विचार रहें।
हम तो धक्का दे ही रहे हैं कुंडलिनी को, आपको भी वहां रखने का कोशिश कर रहे हैं। आप भी जरा कोशिश करें, कोई विचार नहीं आना है। और अपना माथा किसी के आगे मत झुकाना, याद रखना, किसी के आगे जाकर माथा नहीं झुकाना है, कोई भी हो। बहुत से लोग सहयोगी के आगे माथे झुकाते मैंने देखा है। ये सब फालतू की बातें करने की जरूरत नहीं। मूर्तियों में भी देख के जिसके वाइब्रेशन ठीक हो, ठीक है। मूर्तियों से आप बहुत बड़ी मूर्तियां हैं, आप स्वयं एक मंदिर है, क्या वो मूर्ति थोड़ी आपके वाइब्रेशन जानती है? वो तो उसमें से वाइब्रेशन बस आ ही रहे हैं बस, और क्या हो रहा है? आप तो अपने हाथ भी चला सकते हैं, दूसरे को आप जागृति दे सकते हैं, किसी का चक्र खराब हो उसको आप ठीक कर सकते हैं। मूर्ति तो बैठी सिर्फ वाइब्रेशन छोड़ रही है। सहयोग में बम्बई सेंटर में बहुत काम हुआ है, इसमें कोई शक नहीं, और लोगों ने बहुत अपने को ऊंचा उठा लिया है। और वैसे भी महाराष्ट्र में बहुत काम हुआ है। एक छोटे से गांव में, राहुरी में बहुत काम हुआ है। जितना आप गहरा उतरेंगे उतना ही गहरा काम होगा। अपने को बहुत ज्यादा लोग नहीं चाहिए, थोड़े ही लोगों से काम बन जाएगा, लेकिन जो भी हो वो पक्के हो। आता काही प्रश्न असले तर विचारा। राजकारण हो तो कृष्ण के जैसा, जिस राजकारण के कारण संसार का हित हो वही राजकारण एक सहयोगी को कराते हैं। यानी कैसे? मैं करती हूं, आप लोगों को पता नहीं राजकारण। राजकारण इस तरह से करना चाहिए कि खूबी से आप उसमें से हित आदमी का निकाल लें, होशियारी से उसकी जो अच्छाइयां है उसको उठा ले। सीधे हाथ से तो आप लोग लेने वाले नहीं, तो उस पे कुछ चॉकलेट चढ़ा करके आपके मुंह में दे दिया। मुझसे बढ़ के कोई राजकारणी नहीं है, बच के रहो। बड़ी राजकारणी हूं मैं, और अगर कोई ज्यादा नेगेटिव होता जाता तो उसको भिड़ा देती हूँ दूसरे नेगेटिव आदमी के साथ में। लड़ते रहो, अमरते रहो, लेकिन मेरा जो राजकारण है वो तुम्हारे हित के लिए, क्योंकि सीधे रास्ते आने नहीं वाले, तो राजकारण खेलना पड़ता है, फिर अंत में आते हैं। लेकिन विजडम किस चीज में? कि हम अपना अच्छा देखें, हम अपने अच्छे का सोचें, हम अपना हित सोचें। ये हित की गंगा बह रही है। दूसरी नेगेटिविटी आदमी में किस तरह से आती है? अपनी तरफ नजर रखें। पहले नेगेटिविटी में हम किससे ज्यादा दोस्ती करते हैं, हम किससे ज्यादा मिलते हैं। मिलना बंद करिए, फौरन बंद करिए। कोई अगर 50 साल से ऊपर के तो वो ग्रुप बना लेंगे। हर एक चीज ग्रुप बनाने के लिए इंसान को कुछ लगता ही नहीं है। क्या भगवान ने आपको कोई ग्रुप में पैदा किया है? अभी तो इंटरनेशनल लेवल पे उतरने की बात है, उसके बाद यूनिवर्सल लेवल पे उतरने की बात है। अभी तो गिरगांव दादर ही हो रहा है इधर।
तो एक बड़ा भारी हम लोगों का जो दुश्मन है वो है राजकारण, जो हमारे अंदर बैठा हुआ एक दुश्मन है हमारा बहुत बड़ा। काम क्रोध मद मत्सर वगैरह तो वो तो बहुत साफ है, लेकिन ये चोरी छुपे बैठे हुए अपने अंदर मन में एक बड़े दुष्ट जीव है जिसका नाम है राजकारणी स्वभाव। तो अपने से कहना चाहिए, ओ मिस्टर राजकारणी जरा चुप रहिए, आप हमको मत पट्टी पढ़ाइए। बड़ा चोर बैठा हुआ है अंदर में, उसका ख्याल रखो। दूसरी नेगेटिविटी कैसी आती है कि हम मिस आइडेंटिफाइड हैं किसी चीज से, माने ये कि हम कहें क्या, यहाँ तक कि हम हिंदुस्तानी हैं। आप कोई हिंदुस्तानी वगैरह नहीं, आप इंसान हैं, ये बात बिल्कुल सत्य है। अब उससे और बारीक बारीक में आइए, होते होते अब मैं किसका नाम लूं कि हम उस गणपति के पास में रहने वाले हैं, या उसकी जो मिट्टी है वो हमारे फलाने गांव से आती, तो हम सब एक। इस कदर के मिस आइडेंटिफिकेशन महामूर्खता के मनुष्य के दिमाग में हमेशा रहते। जब आप अनेक जन्मों में विश्वास करते हैं तो आप ये किस प्रकार कह सकते हैं, क्या आज आप कल ब्राह्मण है तो कल आप चमार भी हो सकते हैं, और हो सकता है कि आप मुसलमान से आज आकर के यहाँ ब्राह्मण बने बैठे हैं। क्या आपको पता है आपका पास्ट क्या था? तो अपना जो गत है, जो भूत है, जो पास्ट है, उसका भी अगर सत्य आप देख ले, उसका भी अगर आप मत्यर्थ देख ले, उसका भी आप अगर तत्व पहचान ले, तो आप उसको भी बिल्कुल समझ सकते हैं कि ये सब बकवास। यानी आप देख सकते हैं कि मैंने ये मिट्टी कहां से इकट्ठी की है मूर्खता की। एक जन्म में मैं तो मुसलमान था, एक जन्म में मैं राजा था, एक जन्म में भिखारी हूं। ये मिट्टी मैंने कैसी मूर्खता की इकट्ठी की है, उसके तत्व को देखना चाहिए, और उसका तत्व महाकाली का है। उसका तत्व महाकाली का है। अगर उसको आपने समझ लिया कि ये जो कुछ भी हमारा पास्ट है, ये हमारी बेवकूफी के कारण वहां जमा है। मैं इसकी लड़की, मैं शिवाजी महाराज की फलानी ढिकानी होगी। कौन शिवाजी महाराज, कहाँ है वो? आए मेरे सामने तो पूछे, वो कहाँ और आप कहाँ? वो आए तो घोड़े पे आएंगे। हम यहाँ के ब्राह्मण आए हैं, हम वहाँ के वो आए हुए हैं, पोप साहब हम फलाने आए हुए हैं। ये सब मिस आइडेंटिफिकेशन इस जन्म के भी बहुत सारे, ये भी एक तरह से पास ही है, क्योंकि इस मोमेंट में तो नहीं है, इस समय तो नहीं है। इस समय ये आइडेंटिफिकेशन, इस समय में आप क्या है, एक ही तत्व है कि आप सब मेरे बेटे, इसके सिवा और कोई सत्य नहीं। सबको मैंने अपने सहस्त्रार से जन्म दिया है, इसके अलावा दूसरा कोई भी सत्य नहीं। यही एक सबसे बड़ा महान सत्य है, इसे शिरोधार्य करें। जो इसको नहीं शिरोधार्य करता है वो कभी भी सहज योगी ऊंचा उठ नहीं सकता है, वो दूसरों को हमेशा खींचता रहेगा। अपनी नेगेटिविटी से दूसरों को खींचता रहेगा। वो अपने को बहुत अक्लमंद समझे, कुछ भी समझे, लेकिन उसको जानना चाहिए कि न तो वो खुद उठ रहा है, न तो दूसरों को उठने दे। आप सब एक ही माँ के बेटे हैं और सब यूनाइटेड है। इतना ही नहीं, एक ही शरीर के अंदर पनपने वाले आप महत्वपूर्ण चक्र है। ये आप जानते हैं कि नहीं जानते? विराट के अंदर अनेक छोटे छोटे सेल्स हैं, छोटे छोटे पेशियां हैं, उसमें से आप जागृत पेशियां हैं। आप जागरूक हैं। आप में से कोई वो पेशियां हैं जो हृदय में है, कुछ है जो ब्रेन में है, कुछ है वो उसके लंग्स में,
कुछ है वो उसके पेट में है। जो जो जागरूक ऑटोनॉमस काम है उसके अंदर की पेशियां आप लोग आप बहुत महत्वपूर्ण है। इस चीज का आइडेंटिफिकेशन तादाद में आप में नहीं। आप ऐसे तो बहुत महत्वपूर्ण बनते हैं, हम ये हैं वो हैं वो हैं, हमारे लिए क्या है, आप धूल के बराबर हैं। लेकिन इन रिलेशन टू सहज योग के साथ संबंधित जब आप हैं तभी आप महत्वपूर्ण हैं, नहीं तो आपका परमात्मा को कोई भी महत्व नहीं है, समझ लीजिए। आप व्यर्थ है, परमात्मा ऐसे हजारों उठा के फेंक देंगे, वो उनके पांव के धूल के बराबर है। आपका महात्म्य तभी है जब आप सहज योग के रिलेशन में कहां तक उठते चले जाते हैं। हिंदुस्तानी आदमी के शरीर व्यवस्था, उसकी मानसिक व्यवस्था, उसका सब कुछ एक अलग ढंग का है। चीनियों का अलग ढंग का है, अंग्रेजों का अलग ढंग का है, सबने अपना अपना बना लिया है मटका। लिंबूचा सगळ्यांच्या डोक्यात पण तरी सबने अपने अपने मटके बना लिए। किसी का कैसा शेप है, किसी का कैसा शेप है, उसमें कोई हर्ष की बात तो होनी नहीं चाहिए। लेकिन उसके अंदर का माल मसाला भी एक विशेष रहता है। जैसे आप मराठी घर में जाओ तो वहां अलग तरह की फोड़नी देते हैं, यूपी में जाओ तो वहां अलग तरह का। घरोघर मातीच्या चुली असल्या तरी सुद्धा हरेक का अलग अलग फर्क तमाशा बना के रखा। अब ये भी मिस आइडेंटिफिकेशन कितना बड़ा जबरदस्त है कि हम लोग सब अलग अलग हैं, हम लोग फर्क हैं, हमारे अंदर एक ही सुगंध अपना ही बह रहा है। इससे एक तो कम से कम तादाद में कर लेना। पहला सत्य ये कि तुम लोग सहयोगी हो, माने माताजी निर्मला देवी के सहस्त्रार से तुम लोग पैदा हुए हो। और दूसरा सत्य ये कि तुम सत्य से ही तादात्म्य कर सकते हो, असत्य से नहीं। जैसे ही तुमने क्या, तुम्हारे वाइब्रेशंस बंद हो जाएंगे। अगर तुम मुझे भी कहो कि माँ तुम ये करती हो तो अच्छा भाई करते हैं, क्योंकि हम ही जब सब करते हैं तो ये भी करते हैं, उसकी भी रिस्पॉन्सिबिलिटी हमें लेनी चाहिए। पर तुमने भी तो कोई खराबी की है अपनी। हम जो बात कह रहे हैं उस तरह से चलो तो सब ठीक होने वाला है। इसलिए जितनी भी इस तरह की गलत धारणाएं हैं उसको बैठ करके लिख करके कि मेरे खोपड़ी में ये आया हुआ है फलानी जगह से, क्योंकि मेरी माँ ने ये पढ़ाया था, क्योंकि मुझे स्कूल में ये पढ़ाया गया, फिर मेरे देश में ऐसा पढ़ाया गया, ये सब गलत बातें मुझे निकाल देंगी। तभी सहयोग से सहयोगी एक ऊंचे तबके के लोग अपने आप ऊपर उठाएगा। जैसे चलनी आप घुमाइए तो चलनी में ऐसे लोग ऊपर आ जाए और बाकी सब नीचे। परमात्मा से एकात्मता ने, प्रभु परमेश्वर से दोस्ती जोड़नी चाहिए। उसके सर्वशक्तिमान स्वरूप में एकाकार होना चाहिए। इसको जब आप समझ लेंगे और उससे अपने को तादाद में करना। सत्य तो सब जानते हैं, ऐसे लेक्चर देने वाले बहुत हो गए, लेकिन इस सत्य से अपने को तादाद में करते ही साथ आप उधर नहीं बैठे, आप यहाँ के बैठ गए, साइड बदल गए आप।
सूर्य की तरफ आप मुख नहीं कर रहे हैं, आप स्वयं सूर्य हो गए। अभी आपने सिर्फ सूर्य की तरफ मुख किया है, फिर आप स्वयं सूर्य हो जाएंगे। अपनी क्षुद्रता को देखते जाओ, अपने छिद्रों को नापते जाओ। मैं तुम सबको सूर्य बनाना चाहती, इसके सिवाय और मैं कुछ नहीं चाहती। जो लोग अभी तक इस चीज को नहीं समझ पाए और जान नहीं पाए हैं, वो छोटी दृष्टि के हैं, उनमें वो विशालता नहीं आ पाई। लेकिन तुम लोग सब अपने को विशाल बनाओ। दूसरा चाहे छोटा हो जाए, आप अपने को अलग अलग तरीके से विशाल बनाओ। विशालता से ये सब शुद्धताएं जो हैं ये खत्म हो जाए। अपने और दृष्टि करते वक्त अपने अंदर के दोष देखने पर अपने को कोई कंडेम करने की जरूरत नहीं है, अपने को बुरा मानने की जरूरत नहीं है, क्योंकि वो भी एक तरीका भागने का है। ये बड़ा भारी अपने से भागने का तरीका बनाया मनुष्य ने, ये मैं समझ गई। अब उसका ऐसा तरीका है कि उसने ऐसा कह दिया कि साहब हाँ मैं तो हूं ही खराब, माता जी मैं बहुत खराब आदमी हूं, बस ये तो बेशर्म हो गया। जैसे कि कहते हैं कि हिपोक्रेसी दुनिया में नहीं होनी चाहिए। बेशर्मों से तो हिपोक्रेट्स अच्छे होते हैं मेरे विचार में। बेशर्म जैसे रास्ते पर खड़े होकर कि मैं बदमाश हूं, मैं किसी से डरता नहीं, मैं बदमाश हूं, तो सभी बेशर्म हो गए उसके साथ में। इससे बेशर्मी बढ़ेगी, हिपोक्रेसी से कम बढ़ेगा नहीं मामला। बीच का रास्ता है। अपने दोषों को देखो और जैसे बदन में कलंक लगा है उसको पोंछ दो। उसका बखान भी करने की मेरे पास कोई जरूरत नहीं। ये तुम्हारा, तुम्हारे अंदर, तुम्हारे साथ तुम्हारा मामला है। तुम अपने को ठीक कर लो, ये तुम्हारा अपना प्राइवेट मामला है। जब तक वो मेरी नजर में नहीं आता मैं भी उसमें नहीं कहती, नजर आने पर भी मैं नहीं कहती हूँ, बहुत देर तक मैं रुकी ही रहती हूँ। हाँ, लेकिन जब वो बहुत ही मारक हो जाता है, जब उसे सहयोगी पे हाथ आने लग जाता है, दूसरों में नुकसान होने लगता है, तब मैं किसी को कहती भाई देखो तुम ऐसा नहीं करो। कोई मेरे पास आकर के उसके लिए कन्फेशन करने की जरूरत नहीं है। इसी तरह आप अपने ही अंदर अपनी स्वच्छता को देखो, अपना वर्ण करो, अपना स्वागत करो, अपनी इज्जत करो, अपनी प्रतिष्ठा बढ़ाओ, अपने को ऊंचा उठाओ, अपना गौरव करो, गौरव करने योग्य बनो। जो भी तुम कर रहे हो उससे तुम्हारा क्या गौरव हो गया या तुम्हारी बुराई होगी, ये तुम खुद समझ सकते हो। इतनी अकल हर एक आदमी में। लेकिन अब कोई भी चीज ऐसी नहीं करो जिससे तुम्हें गौरव छोड़ना पड़े। अंधेरे में, कलयुग के घोर अंधेरे में तारे बनके तुम्हें ही चमकना है। जितना अंधेरा गहनतम है उसी में तुम्हें तारे बनके चमकना है। तुम ही मार्गदर्शन करने वाले हो संसार। हम क्या मार्गदर्शन कर सकते हैं, क्योंकि हमने न कोई मार्ग चला है और ना हम कहीं पहुंचे हैं। हम जहां हैं वहीं हैं और वहीं रहते हैं। लेकिन तुम लोग मार्ग न करके आए हो, तुम लोग उठे हो, तुम्हें लोग देखेंगे। हमारे लिए तो सब कहते हैं कि वो तो है ही सेंट, वो तो होली है, चीज होलीएस्ट ऑफ होली। उनका हमारा क्या मुकाबला। तुम्हारे ही तारे जगाने के हैं। अपनी क्षुद्रताओं को कम करो, एक दूसरे सहयोगियों को क्रिटिसाइज मत करो।
बहुत बुरी बात है, क्योंकि हर सहयोगी एक ही शरीर का अंग प्रत्यंग है। इससे महामूर्खता क्या होगी कि कोई इस हाथ से इस हाथ की उंगलियां काट रहा। अगर दूसरे सहयोगी में कोई प्रॉब्लम है और आप अगर सोचते हैं प्रेम में, तो साइलेंटली उसको बंधन दीजिए, उसको जूते मारिए, ठीक करिए, पर अपने को भी बाद में जूते मार लीजिए। हालांकि ये जरूर बात है कि जो आप लोग पिछले वर्ष थे उससे आज कहीं अधिक उजले हो, और जो 5-6 साल पहले थे उससे कहीं अधिक सुंदर हो। धीरे धीरे प्रगति तो हो ही रही है, कोई गिर नहीं रहा है। कुछ जो ऐसे होते हैं वो गिर जाते हैं, झड़ जाते हैं, निकल जाते हैं, लेकिन धीरे धीरे चीज ऊपर बढ़ती जाए। चित्त आपका अपने ऊपर और हमारे ऊपर रहे, काम बन सकता है।